पुढची मोठी बातमी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत मोहोळच्या 2 पाटलांमध्ये पुन्हा जुंपली आहे। माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या दोघांमध्ये वाकयुद्ध रंगलंय। चॅलेंज आपल्या बरोबरच्या माणसाचं स्वीकारायचं असतं, कुणाचंही चॅलेंज स्वीकारलं तर लोक हसतील। कुस्ती पैलवानासोबत होते असं म्हणत राजन पाटलांनी उमेश पाटलांवर निशाणा साधलाय। तर उमेश पाटील हा तेल लावलेला पैलवान आहे म्हणूनच आम्ही विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला असं म्हणत उमेश पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। कुणाची चॅलेंज स्वीकारायचं असतं? चॅलेंज स्वीकारायचं असतं की आपल्या बरोबरच्या माणसाची। उगा कुणाची चॅलेंज स्वीकारतो लोक हसतील मला। पैलवान आपल्या ताकदीत असला पाहिजे। उगा एखाद्या असल्या पैलवानचं कशी काय ताकदीला त्यामुळे कुस्ती करायची असती ती आम्ही पैलवान बघून करायची असती। लढत ही पैलवानासोबत होते, बरोबर आहे। आणि उमेश पाटील यांना तेल लावलेला पैलवान हा त्यांच्या समोर आला म्हणून त्यांचा विधानसभेमध्ये आम्ही पराभव करू शकलो। त्यामुळे या तेल लावलेल्या पैलवानाच्या समोर लढायला पैलवानच लागेल आणि म्हणूनच त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं नाही। ते पैलवान नाहीयेत, ते काय आहेत त्यांनी टाळी वाजवून त्या ठिकाणी सगळ्या समोर दाखवून दिलं। हे कमी पडलं असेल तर त्यांनी जे पूर्वी एक डान्स केलेला आहे तो एकदा परत तुमच्या चॅनलवर दाखवा, म्हणजे त्यांनी ती उपमा स्वतःलाच दिलेली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।